पनवेल मतदारसंघामध्ये 11,600 जणांचे दोनदा मतदान झाले आहे। माजी आमदार बाळाराम पाटील यांनी दावा केला आहे। बाळाराम पाटील यांनी ही धक्कादायक माहिती समोर आणलेली आहे। पनवेल मतदारसंघामध्ये मतचोरीचा उच्चांक झाल्याचा बाळाराम पाटील यांच्याकडून आरोप झालेला आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये बाळाराम पाटलांचा प्रशांत ठाकूर यांच्याकडून पराभव झालाय। बाळाराम पाटील यांच्यासोबत संवाद साधला आमच्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख यांनी। आरोप किंवा विरोध किंवा प्रशासन वेगळं काही म्हणू शकेल असं मला पनवेल मतदारसंघातील बोगस मतदारांची यादी जाहीर झालेली आहे आणि जे शेकापचे माजी आमदार आहेत बाळाराम पाटील यांनी ही यादी जाहीर केलेली आहे। यामध्ये 11,600 नागरिकांनी डबल मतदान केलेलं आहे आणि या सर्व पुरावे त्यांनी समोर आणलेले आहेत। आपल्या सोबत स्वतः ते आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। पनवेल 188 विधानसभा मतदारसंघामध्ये विधानसभेच्या निवडणुकीवेळेस ज्यावेळी आम्ही यादीचा अभ्यास केला त्यावेळेस सुमारे 85,211 नावं ही त्या ठिकाणी बोगस दुबार मिळाली। याच्यापैकी 25,855 नावं ही पनवेल विधानसभा मतदारसंघातच डबल होती, 2 वेळा नावं होती। पनवेल आणि उरण अशा दोनही मतदारसंघामध्ये नाव असलेले 27,275 मतदार होते। पनवेल आणि ऐरोली अशा दोनही मतदारसंघात नाव असलेले 16,096 मतदार होते आणि पनवेल आणि बेलापूर अशा दोनही मतदारसंघात नाव असलेले 15,397 मतदार होते। 588 मतदार हे असे आहेत की ज्यांचा कुठलाही आता पत्ता नाही आहे। कुठेतरी 000, 999 ह्या आकड्यावरती पत्त्यावरती नोंदवलेली आहेत। अशी एकूण 85,211 मतदार हे या पनवेल विधानसभा मतदारसंघाच्या यादीमध्ये दुबार आणि बोगस होते। नक्कीच तुम्ही पाहू शकता की पनवेलमध्ये बोगस मतदार यादी ही जाहीर झालेली आहे। त्यामुळे आता या सर्वांवर काय कारवाई होते हे देखील पाहणं आपल्या तितकंच महत्त्वाचं असेल। व्हिडिओ जर्नलिस्ट राजसह मी आकांक्षा देशमुख, लोकशाही मराठी, पनवेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।